कथेची सुरुवात करूया एका फार जुन्या प्रसंगातून। भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा पुत्र सांबा यांच्या जीवनातील एका वेदनादायक प्रसंगातून। ही कथा आहे एका पितापुत्राच्या गूढ आणि दुःखद नात्याची, एका शापाची आणि त्या शापातून मिळालेल्या शिकवणीची। यात फक्त पौराणिकता नाही, तर निखळ मानवी भावना आहे। आणि कथेचा संदर्भ जोडलेला आहे पाकिस्तानातील मुलतानच्या त्या प्रसिद्ध सूर्य मंदिराशी, जे आता काळाच्या ओघात केवळ इतिहासाच्या पानांवर उरले आहे। या कथेचा उल्लेख भविष्य पुराण, स्कंद पुराण आणि वराह पुराणातही आहे। असं म्हणतात की भगवान श्रीकृष्णाने स्वतःच आपल्या प्रिय पुत्र सांबाला कोढ्याचे शाप दिले होते। असं ऐकताना जरी आश्चर्य वाटत असलं तरीही या कथेचं दुःख समजून घेतल्याशिवाय आपण तिचं गूढ उलगडू शकत नाही। पण काय होतं असं की या एका पित्याला आपल्या प्रिय पुत्राला असा शाप द्यावा लागला? चला जाणून घेऊया या दुःखद कथेच्या मागची व्यथा। श्रीकृष्णाच्या 8 राण्या होत्या आणि त्यापैकी एक होती जामवंती। निषादराज जामवंताची कन्या जामवंत, जो रामायण आणि महाभारत या दोन्ही युगात आढळणारा एक अद्वितीय योद्धा होता। एकदा भगवान श्रीकृष्ण एका अमूल्य मणीसाठी जामवंताशी युद्ध करत होते। युद्ध म्हणजे सामान्य गोष्ट नव्हती। अखंड 28 दिवस आणि रात्र हा संघर्ष चालला। अखेरीस जामवंताने श्रीकृष्णाच्या तेजस्वी स्वरूपाची ओळख पटवली आणि नतमस्तक झाला। त्याने आपली मुलगी जामवंतीला आणि तो अमूल्य मणी श्रीकृष्णाला दिले। जामवंती ही श्रीकृष्णाची दुसरी पत्नी बनली आणि त्यांचाच पुत्र म्हणजे अत्यंत देखणा आणि रूपवान सांबा। सांबा इतका देखणा होता की त्याचे रूप पाहून कृष्णाच्या काही राण्याही आकृष्ट झाल्या होत्या। त्या गोष्टींमुळे सांबाला एक प्रकारचा अभिमान होता। एके दिवशी श्रीकृष्णाच्या एका राणीने सांबाच्या पत्नीचं रूप धारण करून त्याला आलिंगनात घेतले। त्या क्षणी श्रीकृष्णांनी हे पाहिले आणि त्यांचा राग अनावर झाला। त्याच क्षणी श्रीकृष्णाच्या हृदयात दुःख आणि संतापाचे द्वंद्व माजले। कसा गोंधळलेला असेल तो पिता, जो एका बाजूला पुत्राचे प्रेम करता करता त्याच्या वागणुकीवर संताप व्यक्त करत होता। त्यांचा हा राग सांबावर कोपल्यासारखा झाला आणि त्यांनी संतापाने सांबाला कोढ्याचे शाप दिले। एक भयंकर शाप, ज्यातून त्याचे उरलेले जीवन कष्टप्रद होऊन जाणार होतं। सांबा हा आपल्या पित्याचा अत्यंत प्रिय होता, पण त्याच्या वागणुकीमुळे पिता कृष्णाचे मन किती व्यथित झाले असेल हे त्या कोपातून लक्षात येते। शापाच्या वेदनेनं सांबा आपल्या अंतःकरणातून खचला। एकेकाळी अत्यंत गर्विष्ठ आणि अभिमानी असलेला हा योद्धा आता शापित बनला होता। त्याच्या शरीराला कोढ लागला होता। महर्षी कटकांनी सांबाला एक सल्ला दिला की या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला सूर्यदेवाची कठोर तपश्चर्या करावी लागेल। चंद्रभागा नदीच्या काठावर मित्रवनात सूर्य मंदिर बांधून सांबाने 12 वर्षे तपश्चर्या करण्याचे ठरवले। या तपासाठी त्याने सर्व काही त्यागले, मोह, माया, त्याचं स्वतःचं सौंदर्य, जे त्याच्या अभिमानाचे कारण बनले होते, तेच आता त्याच्या तपाचा आधार बनले। तो एकांतात राहिला, सूर्यदेवाच्या आराधनेत स्वतःला पूर्णपणे विसरून गेला। असं म्हणतात की त्या चंद्रभागा नदीत स्नान केल्याने कोढ बरा होत असे। त्या नदीला लोक कोढ मुक्तीची नदी म्हणून ओळखू लागले। त्यानंतर काही वर्षांनी चीनमधील प्रसिद्ध बौद्ध भिक्षू शुयांगझांग भारतात आले होते। भारतातील ऐतिहासिक स्थळांचा अभ्यास करताना त्यांनी या सूर्य मंदिराचं वर्णन केलं आहे। शुयांगझांग म्हणतात की या मंदिरात सूर्यदेवाची मूर्ती सोनेरी होती। त्यांच्या नेत्रांमध्ये रुबीचे मौल्यवान रत्न लावलेले होते। त्या मंदिराच्या खांबांवर
सोने चांदीच्या सजावटीसह बेशकिमती रत्न जडलेले होते. हे मंदिर म्हणजे एक प्रकारचं वैभवाचं प्रतीक होतं, जे एकेकाळी मुलतानच्या सर्वश्रद्ध लोकांचं धार्मिक केंद्र होतं. झांग यांनी देखील सांगितलं की देवदासींचे नृत्य इथे दररोज होत असे. मंदिरात सूर्यदेवासोबतच शिव आणि बुद्ध यांच्या मूर्तीही विराजमान होत्या. ते देवतांच्या रूपात तिथे लोकांच्या मनातील श्रद्धेला नव्या उंचीवर नेत होते. मात्र काळाच्या ओघात हा सुवर्णकाळ संपला. एकेकाळी भक्तांनी गजबजलेले हे मंदिर आता मुघल राजवटीच्या धोक्यात आले. 8व्या शतकात मुहम्मद बिन कासिमने मुलतानवर आक्रमण केले आणि तेथील राज्य ताब्यात घेतलं. त्याने या मंदिरातील संपत्ती, सोने चांदीची मूर्ती लुटली आणि मंदिराशेजारी एक मस्जिद बांधली, जी आजही लोकांच्या गर्दीने गजबजलेली असते. त्याने या मंदिराला आपल्या सरकारच्या कर संकलनाचे साधन बनवले. त्यानंतर मुलतानवर हिंदू शासकांनी पुन्हा आक्रमण केल्यास तो मंदिर तोडून टाकण्याची धमकी देत असे. अल-बरुनी, एक महान इतिहासकार, यांनी या मंदिराचा इतिहास लिहून ठेवला आहे. त्यानुसार 1026 साली मुहम्मद गजनीने हे मंदिर पूर्णपणे नष्ट केले. त्यानंतर या मंदिराचा नावलौकिक कायमचा संपला. आज मुलतानमध्ये त्या सूर्य मंदिराची थोडीफार खूण उरली आहे, पण त्या सोनेरी भव्यतेचं वैभव काळाच्या लाटांनी पुसून गेलंय. सांबा आणि श्रीकृष्णाच्या त्या गोष्टीला, त्यांच्या भावनांना, त्यांच्या संघर्षाला आता फक्त गोष्टींमधूनच ऐकता येतं.